आंदोलन सुरू केलं आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून. मग आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे. काय काय विचारायचं त्यांना, यांना काय कळणार आहे आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशाला लागतंय. हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच. कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे, ते पण सत्तेचाच भाग आहे. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी. ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार. कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत. कारण गाद्यावर जसे झोपत आहेत तसे पैसे, एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा, पैसे आथरले होते त्याच्यावर झोपत होता, म्हणजे गादी तयार केली. असे यांना काय फिकीर आहे, यांना काय कळणार आहे आरक्षण. जो रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो, ऊस तोडतो, हमाली करतो, कष्ट करतो, एक एक रुपया वेतनाकडून पोरं शिकवतो, ते पोरं नोकरीला लागत नाही, मग त्या पोरांचे हाल काय, त्या मुलींचे हाल काय, हे यांना माहिती आहे. गोरगरिबाला माझ्या यांना माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हे कुंकडे बोलत येतं. यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं. म्हणजे नाही का, जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे जाळ आहे, याला जाळ म्हणते. इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे. कारण ते त्यांना टोचत नाही ना, भावना नाही ना. आम्हाला वेदना टोचत्यात, आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना कुठं भावना, ते खेळतात आमच्या भावनेशी. आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते. आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते. यांना वेदना नाहीत, त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही, सत्तेच्या जोरावर वेदना नाही. त्यामुळे त्यांच्या पुढं काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं. अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का. कोणाला किंमत द्यायची नाही. मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची, अशी सोडून दे जायची कशी. अजिबात खरं सांगतोय मी, आपला समाज लय मोठा आहे. कोणाला काय जे विचारायचं काय आहे त्यांचे काय पाय पडायला जायचे, काय घेणायचं यांना. यांच्या तोंडा पुढं सुद्धा उभं राहायचं नाही. हो, सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवायचा, काही किंमत द्यायची नाही यांना. पण माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही. हो, ते बी जाहीर सांगतो, तिथं माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही अजिबात. आरक्षणाची किंमत गोरगरिबालाच कळते, सरकारला नाही कळणार. कारण शेवटी गोरगरिबांचे पोरं आत्महत्या करतात, गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात. आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते. आरक्षण काय गोष्ट आहे, आरक्षणामुळं किती भविष्य घडतंय, लेकरं किती मोठे होते. या आरक्षणाची किंमत गोरगरिबाला, श्रीमंताला नाही म्हणून असे प्रकार होते. किंवा सत्ताधारी असे जाणून बुजून गोरगरिबाशी कसायासारखं वागत, म्हणून या परिस्थितीत उद्भवायला लागल्या. परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही. कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे, जिथं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, लोकशाही शांततेत राहिली पाहिजे. जरी यांना मस्ती असली, त्या कोण म्हणलं तुम्ही आता त्या देशात जसं चाललंय त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे, या सत्ताधाऱ्यांना. यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत, ओबीसी आमच्या अंगावर घालते, काही आमचेच मराठ्यांचे नेते आमच्या अंगावर घालते. देवेंद्र फडणवीसांसारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते. यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे, पण मराठ्यांची इच्छा नाही, दंगली नाही झाल्या पाहिजे. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे, राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा भंग नाही झाला पाहिजे, शांतता भंग नाही झाली पाहिजे. हा उद्देश मराठ्यांचा आहे. म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यावर. इथं काय होणार नाही, हे राज्य शांततेत राहणार आहे, इथं तसा काही प्रकार होणार नाही. पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल. आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिल्यावर असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे सरकारनं समजून घ्यावं. सत्तेच्या मस्तीत राहू नये. श्रीमंत गरिबाची विचार करत नाही. आता तरी त्या श्रीमंत राजकारण्यांनी विचार केला पाहिजे की गोरगरीब कोणत्या टोकाला जाऊ शकतात. पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही. आम्ही संयमित शांततेत मराठी हे शांततेत राहणार आहे. सरकारचं स्वप्न उलट दंगली व्हा आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाहीत. सगळं शांततेत राहणार, पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.